देवा, देवा मला समजा कळावं म्हणून तुम्ही मला काय बाय सांगणार होते असं म्हणलं होता जी. होय बानू, तुला आत्मज्ञान व्हावं म्हणून मी तुला काही गोष्टी सांगणार आहे. गोष्ट? कशाची गोष्ट देवा? बानू, धीर धर, सर्व काही कळेल. अशी अधीर होऊ नकोस, कारण बऱ्याचदा असं करताना काही महत्वाचे संकेत आपल्या ध्यानात येत नाहीत. आणि बानू, ह्यावेळी असं करणं हे उचित नाही ठरणार. वय देवा, आज तुम्ही माझं गुरु म्हणून मला हे समजा सांगणार आहेस, तेव्हा मी ध्यान देऊन ऐकल हे समजा. मी तुला केवळ कथा सांगेन, पर तू हे ध्यानात ठेव की सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग हा तुलाच शोधावा लागेल. जी. बानू, म्हाळसेला सत्य काय आहे हे कळावं म्हणून मी ऋषींच्या वेशात जाऊन तिला सहाय्य केलं होतं, हे तुला ठाऊकच असेल. वय जी. त्यावेळी मी तिला देवींच्या शक्ती रूपाबद्दल काही कथा सांगितल्या होत्या. मग त्यासनी खरं काय आहे हे ठाऊक पडलं वय? बानू, मी तुला पुन्हा तेच सांगतोय की तू अशी अधीर होऊ नकोस. चुकलं देवा. घरी एक विचारू का जी? विचार. नाही म्हणजे तुम्ही म्हणला असा का मला तुम्ही देवींच्या गोष्टी सांगणार आहेत? होय. मग त्या ऐकून मला मी कोण आहे हे कसं कळणार देवा? कारण ही सर्व शक्ती रूप ही त्या आदिशक्तीशी निगडित आहेत. ही सारी आदिशक्तीचीच रूप आहे. आणि बानू, ह्या शक्ती रूपांशी तुझा संबंध आला आहे. त्यामुळे त्या शक्ती रूपाबद्दल जाणून घेणं हे तुला आवश्यक आहे. वयजी. बानू, आता तुझं सारं चित्त एकाग्र करून मी जे काही सांगतो आहे त्याच्याकडे ध्यान देऊन ऐक. मी तुला आता जी कथा सांगणार आहे ती कथा आहे देवी मंगल चंडिका. मंगल चंडिका देवी? होय बानू. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर
तुमची वाट बघते